नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, टोटल 4,497 पदांसाठी जलसंपदा विभाग म्हणजेच WRDची जाहिरात आलेली होती. तर यासाठी तुमच्या एक्झाम जे आहेत मित्रांनो आता पूर्ण झालेले आहेत, ज्याच्यामध्ये खूप महत्त्वाची पदं होती मित्रांनो, जसं की प्रयोगशाळा सहाय्यक असेल, त्यानंतर दप्तर कारकून असेल, त्याचबरोबर मित्रांनो कालवा निरीक्षक असेल, मोजणीदार असेल आणि मित्रांनो सहाय्यक भांडारपाल असेल किंवा सर्वेक्षणची पदं असतील. त्याचबरोबर मित्रांनो वैज्ञानिक सहाय्यकची पदं होती, आरेखची पदं होती. ह्या सर्वांसाठी मित्रांनो तुमची पहिली ॲन्सर की ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्याचं परिपत्रक पहा मित्रांनो आलेलं आहे. 4 तारखेचंच परिपत्रक आहे मित्रांनो. काय म्हटलंय, चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी देखील मित्रांनो ऑप्शन देण्यात आलेलं आहे. तर पहा, जलसंपदा विभागातील गट ब आणि क ची जी पदं आहेत मित्रांनो, तुमच्या परीक्षा 2 जानेवारी 2024 पर्यंत मित्रांनो संपलेले आहेत. या तारखांना परीक्षा घेण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो TCS आयोनकडून तुम्हाला 5/1/2024 पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन ID वरती सोडवलेली उत्तरपत्रिका आणि मित्रांनो अपेक्षित उत्तर तालिका म्हणजेच ॲन्सर की उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर आज 5 तारीख आहे मित्रांनो. या ठिकाणी आजपासूनच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ॲन्सर की तुमच्या लॉगिन ID मध्ये उपलब्ध झालेले आहेत. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हे जे TCSचं पोर्टल आहे इथं लॉग इनवरती क्लिक करून मित्रांनो तुम्हाला तुमचा प्रोफाईल लॉग इन करायचा आहे. तुमचे मार्क्स मित्रांनो चेक करायचे आहेत आणि तुमचं पोस्ट आणि मित्रांनो किती मार्क्स पडले तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना मित्रांनो माहिती समजेल. त्याच्यावरून एक अंदाज येऊ शकतो की नेमके कट ऑफ वगैरे कितीपर्यंत लागू शकतात. आताच कट ऑफ ठरवू शकत नाही आपण, कारण की याच्यानंतर अजून तुमची फायनल ॲन्सर की येईल, त्यानंतर नॉर्मलायझेशन मित्रांनो होणार आहे. तर WRDची पहिली ॲन्सर की मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे. तर संबंधित उमेदवारांना त्या ॲन्सर की उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच्यावरती मित्रांनो चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय असतील काही, तर उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप जे काय हरकत तुम्हाला असेल त्यावरती ऑब्जेक्शन असेल तर नोंदवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला टाईम असणार आहे. पहा, 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2024 पर्यंत 2 दिवसाचा तुम्हाला टाईम दिलेला आहे. TCS कडनं ती लिंक खुली करण्यात आलेली आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये. आणि आक्षेप सादर केल्यानंतर मित्रांनो एक TCSची समिती त्याच्यावरती बसेल आणि तो निर्णय घेऊन तुमचे आक्षेप जे आहेत मित्रांनो ते मार्गी काढले जातील. आता प्रति आक्षेप मित्रांनो हरकतीसाठी 100 रुपये प्रमाणे फी तुम्हाला आकारण्यात येणार आहे. आक्षेप किंवा तुमचं जे ऑब्जेक्शन आहे ते मित्रांनो जर योग्य असेल तर सदरची फी तुम्हाला परत केली जाणार आहे व आक्षेप अयोग्य असल्यास मित्रांनो ती फी जी आहे तुम्हाला परत केली जाणार नाही, हे लक्षात राहू द्या. तर हे पहा मित्रांनो, हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ही तुम्हाला महत्त्वाची अपडेट दिली आहे, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच, TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. सध्या तुमची मित्रांनो जिल्हा न्यायालयाची शिपाई लिपिक पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, कारागृह विभाग असेल, आदिवासी विकास विभाग भरती असेल किंवा महानगरपालिकेची इतर कुठली भरती असेल, त्या सर्वांसाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडणार आहेत. कारण की मित्रांनो मागील ज्या प्रश्नपत्रिका घेण्यात आलेल्या आहेत किंवा एक्झाम ज्या घेण्यात आलेल्या आहेत त्यामधील बरेचसे प्रश्न रिपीट होतात. त्यासाठी हा मागचा प्रश्नपत्रिका संच तुम्ही अभ्यासू शकता. यामध्ये मित्रांनो आतापर्यंत झालेले सर्व सरळ सेवेची बऱ्यापैकी पदं जी आहेत, जसं की नगररचना शिपाई भरती असेल, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, लेखपाल असेल, सहकार विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण DMER असेल, TPA असेल आणि PCMC असेल, अशा विविध विभागांच्या प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश आहे. 7,000 पेक्षा जास्त प्रत्येक पुस्तकांमध्ये मित्रांनो प्रश्न देण्यात आलेले आहेत. तर ही पुस्तकं प्रत्येक बुक स्टोअरमध्ये मित्रांनो उपलब्ध झालेली आहेत. तुम्ही ऑनलाईन देखील ही पुस्तकं खरेदी करू शकता. येणाऱ्या कुठल्याही सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला उपयुक्त असणार आहेत. कारण की TCS बऱ्यापैकी मित्रांनो प्रश्न जे आहे मागे झालेले प्रश्न जे आहेत ते रिपीट करतं पुढच्या परीक्षांमध्ये, किंवा तो पॅटर्न जो आहे तो पूर्ण रिपीट होत असतो मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याची लिंक मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन देखील तुम्हाला अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, तिथेही तुम्ही सर्च केल्यानंतर ही पुस्तके भेटून जातील किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहेत. मित्रांनो त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं, जशी तुम्हाला जर मित्रांनो इंग्रजी व मराठीसाठी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी देखील TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच आहे, जो की इंग्रजी व मराठी प्रत्येक प्रश्नांच्या मित्रांनो स्पष्टीकरणासहित त्यांनी तुम्हाला टॉपिक्स वाईज दिलेली आहेत. तर याच्यामध्ये ही 75 प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश करून इंग्रजी व मराठीसाठी स्पेशल पुस्तक जे आहे TCS पॅटर्ननुसार बनवलेलं आहे, IBPS पॅटर्ननुसार बनवलेलं आहे. कुठल्याही परीक्षांसाठी तुम्ही हे इंग्रजी व मराठी तुम्हाला जे कॉमन विषय असतात त्यासाठी यूज करू शकता. त्यानंतर चालू घडामोडीसाठी देखील मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं पुस्तक आहे.
तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे मित्रांनो तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करता येतील. त्याचबरोबर ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील. धन्यवाद.